मुळा खायला कोणी तयार नाही? थांबा, आज मी अशी मुळा रेसिपी बनवणार आहे की सगळे म्हणतील आणखी दे ना. नमस्कार मंडळी, प्रीतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे मुळाचे काप. मुळाचे काप बनवण्यासाठी सगळ्यात आधी मुळा स्वच्छ धुवून घेतला आहे. इथे मी मुळाची वरची साल काढून घेतली आहे. आता मुळाचे चौकोनी काप कापून घेऊया. तुम्ही हे स्लायसरच्या मदतीनेही कापून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराचे काप कापून घेऊ शकता. मी इथे चौकोनी आणि गोल आकारामध्ये काप कापून घेतले आहेत. इथे सर्व काप कापून तयार आहेत. आता यामध्ये मुळ्याचा उग्र वास येऊ नये म्हणून अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसामुळे उग्र वास नाहीसा होतो. आता यामध्ये घरातील बेसिक मसाले घालूया. आता या सर्व मसाल्यांसोबत मुळाचे काप नीट मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला सर्व कापांना छान लागेल. इथे आपले मसाला लावून काप तयार आहेत. हे काप आपण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. मुळाचे काप शॅलो फ्राय करण्यासाठी आता एका प्लेटमध्ये 2 चमच रवा आणि 1 चमच तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. रवा आणि तांदळाचे पीठ मिक्स करून घेऊया. आता मुळाचे काप या पिठामध्ये घुसळून घेऊ. कापांना सर्व बाजूंनी रवा लावून घेऊ. तांदळाच्या पीठऐवजी मक्याचे पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा फक्त रव्यामध्येही तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. आता तव्यामध्ये थोडे तेल घालू. तेल गरम झाले की मग मुळाचे काप शॅलो फ्राय करून घेऊ. काप एका बाजूने शेकले की दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ आणि दुसरी बाजूही शेकून घेऊ. इथे मी गोल शेपमध्ये सुद्धा काप करून घेतले होते, तेही तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. काप फ्राय करत असताना आपल्याला गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे. इथे आपले गरमागरम मुळाचे काप हे तयार आहेत. हे काप इतके टेस्टी लागतात की तुम्ही मुळा आहे हेच विसरून जाल. तुम्ही इथे बघू शकता आपले गरमागरम मुळाचे काप तयार आहेत. वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा बेस्ट स्नॅक्स आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरात असलेल्या साध्या पदार्थांमध्ये बनणारी आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.